नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पानांची भाजी. भाजी खूप छान लागते, तर तुम्ही पण एक वेळेस नक्की ट्राय करा. तुम्ही त्याला राईससोबत खाऊ शकता किंवा चपाती भाकरी सगळ्यांसोबत खाऊ शकता. खूप टेस्टी लागते. तर त्याच्यासाठी आपण साहित्य घेऊया. 1 वाटी चिरलेली भाजी, अर्धा वाटी शेंगदाणा, अर्धा वाटी मूग डाळ. मूग डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून त्याच्यात घाला आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी टाकल्यावर त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ घाला आणि कुकर लावून त्याच्या 3 शिट्ट्या काढा. आपल्याला आता भाजीला तडका द्यायचा आहे. सो त्याच्यासाठी मी साहित्य घेते. 1 चम्मच लसूण, 1 चम्मच जिरा. मसाल्यांमध्ये घेते लाल तिखट, गरम मसाला, धना पावडर, हळद, कश्मीरी लाल मिर्च आणि कोथिंबीर. तर बघू शकता भाजी व्यवस्थित शिजलेली आहे. आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला फोडणीचा पॅन घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये घालायचं आहे 2 चम्मच ऑइल. नंतर त्याच्यामध्ये घालू लसूण. नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरा. नंतर त्याच्यामध्ये घालायचे कश्मीरी लाल मिर्च. ती थोडी क्रिस्पी झाली तर फ्लेवर छान येतो. नंतर आपण त्याच्यामध्ये घालूया आपले मसाले आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते घालायचं आहे आपल्या भाजीमध्ये, जे आपण कुकरला लावली होती त्याच्यामध्ये घालूया. तर बघू शकता अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजी मिक्स करायची आहे. सगळं व्यवस्थित मिक्स झालं की भाजी खूपच टेस्टी लागते. सो तुम्ही राईससोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता किंवा चपातीसोबत पण खाऊ शकता. सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यावर कोथिंबीरने. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.